श्री राम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय विनोद विहार विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय शरणागत दीना चरणी राम शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारेरा करुणा दृष्टि निहारी जय जय राम 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 कृष्ण ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया
मनास वाटे तीन पद मनास वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राज रामचंद्र महाराज की जय कुंडली वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुला पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ देवाची ये द्वारी उभा क्षण देवाची ये द्वारी उभा क्षण तेणे मुक्तिचारी साधी तेणे मुक्तिचारी साधी साधी देवाची ये द्वारी उभा क्षण हरी मुखे हरी मुखे हरी मुखे हरी मुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी रे देवाची द्वारी उभा क्षण असोनी संसारी जिव्हे वेगू करी रे असोनी संसार जिव्हे वेगू करी शास्त्र उभारी माझ्या सदा वेदशास्त्र उभारी माझ्या सदा माझ्या सदा देवाची ये द्वारी उभा क्षण ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये गुणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये गुणे द्वारकेचे राणी पांडवा घरी द्वारकेचे राणी पांडवा घरी पांडवा घरी
ज्ञानेश्वर महाराज की. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची कुणी. द्वारकेचे राणे पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पंढरीनाथ महाराज की. एकदा गायन झाल्यानंतर मी पुन्हा हे म्हणालो. ही परंपरा आहे. परंपरेप्रमाणे अभंगाचं गायन केलं जातच, पण गायन करताना ते सगळे शब्द नीट कळतातच असं नाही. तेव्हा नक्की काय शब्द झाले त्याचं एकदा स्वच्छ दर्शन व्हावं म्हणून पुन्हा एकदा शब्द म्हणायचे असतात. परंपरा झाली. पुढचा महत्वाचा प्रश्न, संतांना जे सांगायचं आहे ते त्यांनी अभंगात सांगितलेलं आहे. आम्हाला वाचता येतंय, तुमची गरज काय. असा कीर्तनकाराला कुणी प्रश्न विचारू शकतो. कीर्तनकार बुवा कशाला पाहिजे. काय सांगायचंय अभंगात सांगितलं, मला वाचता येतं, मग हा कशाला पाहिजे मध्ये. याचं उत्तर साधं आहे. इयत्ता 10वी मध्ये काय शिकवायचंय ते पुस्तकात लिहिलंय. 10वीच्या विद्यार्थ्याला वाचता येतंय, मग शिक्षकाची काय गरज आहे. कारण वाचून सगळं कळत नाही. काही गोष्टी खोल अर्थाच्या असतात आणि त्या क्षेत्रातल्या जाणकाराकडून समजून घ्यायच्या असतात. अन्यथा आपण नुसतं वाचलं आणि आपल्या तर्काने अर्थ लावला तर तो फार वरवरचा राहतो. आपण त्याच्या खोलामध्ये जातच नाही. आता वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही. हाच अभंग मी सोडवायला लागलो की कळे, अरेच्छा हे असं होतं होय. आज कीर्तन सुरू करण्यापूर्वीच आपल्या सगळ्यांचे आभार अशासाठी आहेत की जवळजवळ 20 वर्षाच्या विरहानंतर तुम्ही आमचा विरहाचा ताप कमी केला आणि एकमेकाची भेट घडवून आणली. भिसे साहेबांनी फोन केल्यावर डायरी उघडून बघितलं केव्हा आलो होतो, तर 2004च्याही आधी. अरे देवा, एवढा मोठा कालखंड विरहाचाच. पण या निमित्ताने पुन्हा एकदा भेटी झाल्या आणि निमित्तही खूप छान मिळालं की आता मराठी महिन्याप्रमाणे 25 दिनांकाला आषाढी एकादशी. सगळा जवळजवळ संत समाज, सज्जन समाज, भक्त समाज पंढरपुरामध्ये येणार. हरिनामाचा गजर आणि त्या प्रत्येक टप्प्यावर कीर्तनांचा आनंद. आता ती वारी तर 18-20 दिवस चालते. 18-20 जाऊ दे, 2 दिवस करूया. आषाढीला काही ना काही कार्यक्रम होतीलच, यात संशय नाही. पण आज उद्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठ नावाच्या ग्रंथातील हा अभंग घेतलेला आहे. हरिपाठ ग्रंथातला हा पहिलाच अभंग आहे. हरिपाठ या शब्दाचा अर्थही विचारला तर सांगता येणार नाही याची खात्री आहे. सांग बाळू, हरिपाठ म्हणजे काय. हरीकडे पाठ करणे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. मोठी पंचायत आहे. या मी प्रपंचामध्ये संसारामध्ये असतानाच हरी कसा प्राप्त होईल याचा पाठ म्हणजे वेगळ्या अर्थाने लेसन हा ज्या अभंगांमध्ये दिला तो हरिपाठ. ज्ञानेश्वर माऊलींनी 4 प्रकारचं वाङ्मय दिलं. खरं म्हणाल तर 5.
माऊलींचं सगळ्यात प्रसिद्ध वाङ्मय ज्ञानेश्वरी, त्यानंतर अमृतानुभव हा त्यांचा ग्रंथ आहे. नंतर चांगदेव महाराजांना उपदेश करण्यासाठी दिलेली चांगदेव पासष्टी हा एक ग्रंथ आहे. अधिक त्यांच्या अभंगगाथा वेगळ्या आहेतच. तेव्हा विपुल वाङ्मय माऊलींचा आहे. पैकी हरिपाठातला पहिला अभंग, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी सारी. वरवर अर्थ बघितल्यावर किती गोंधळ होतील. पहिल्याच ओळीत सांगतो, देवाच्या दारात जो उभा आहे त्याला मुक्ती प्राप्त होणार असेल तर ती भिकाऱ्याला का होत नाही? कारण भिकारी आमच्यापेक्षा जास्त वेळ दारात उभा असतो. आम्ही दिवसातले 2च मिनिटं दारात उभे असतो. तो 24 तास बिचारा तिथे उभा असतो. मग तो उभा असतो, त्याला मुक्ती प्राप्त झाल्याची वार्ता का नाही? वरवर अर्थ पाहिल्यामुळे घोळ झाला. मग ह्यातला खरा अर्थ काय होता? भिकारी कुठे उभा आहे? देवळाच्या दारी, देवाच्या नाही. अभंग चालला होता, देवाची ये द्वारी, देवाची ये द्वारी आणि देवळाची ये द्वारी, याचा डोक्यामध्ये घोळ झाला. त्यामुळे अर्थ लागत नाही. आणि यासाठी देवाचं द्वार कोणतं हा विषय समजून घ्यायला नको. देवाचं द्वार कोणतं? देवाचं ही मुद्दा सोडून द्या. द्वार म्हणजे दार या शब्दाचा अर्थ. दार या शब्दाचा अर्थ प्राप्तीचे साधन. मी 12वीला उत्तम मार्काने पास झालो, मेडिकलकडे जायचे दार उघडले. मी अमुक परीक्षा बँकेची एंट्रन्स पास झालो, आता मला बँकेत नोकरी होण्याचे दार. तो मला सहज प्राप्त होईल, ज्याच्यातून प्राप्त होईल, ज्याच्यामुळे प्राप्त होईल, ते द्वार. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये द्वार या शब्दाची आणखीन पण मजा केली आहे. ते म्हणतात, द्वार या शब्दाचे आणखीन 2 अर्थ होतात. पहिला अर्थ, परमेश्वर प्राप्त करण्याचं साधन म्हणजे द्वार. आता ते साधन कुठलं असणार? त्याच्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. उपासना, भक्ती. सदाचरणयुक्त भक्ती हे भगवंताचं द्वार. आणि काही ठिकाणी माऊली म्हणतात, सदाचरणयुक्त भक्ती जरी नाही जमली तरी भगवंताच्या मंदिरात उत्सवामध्ये सेवा करणं ही पण दार. सेवा हाही दारवंठा. एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल ना, तर आपल्याला योग्यताच पाहिजे असं नाही, सेवा करायची तयारी पाहिजे. आणि हे आपल्या घरातल्या नातवंडांना बरोबर माहिती आहे. आपल्यासारख्या आजोबा आजीकडून त्यांना काहीतरी पाहिजे असतं ना, बॅट बॉल. बघा, 2 दिवस ते सारखे सेवेला उभे असतात. आजोबा सरबत आणू? अरे लबाडा, मी काय कधी नातू नव्हतो का काय? पण त्याला कळतं, सेवा केल्याने मला हवं ते प्राप्त होणार. सेवा हे सुद्धा मला माझ्या आजोबांकडून मला हवं ते मिळवण्याचं दार आहे, द्वार आहे. आणि यासाठी देवाची द्वारी म्हणजे महाराज लक्षात घेण्यासारखं आहे, भगवंताला प्राप्त करण्याच्या साधनेत अर्थातच ती आपण पाहिली सदाचारयुक्त नामस्मरणाची साधना. कारण कलियुगामध्ये नामस्मरणाच्याच साधनेला महत्त्व अधिक. इतर अनेक युगांमध्ये विविध साधना होत्या, त्या साधना कलियुगात केल्या तर दोष नाही, पण त्याचं तितकं प्रचंड फळ मिळणार नाही. कलौ हरिकीर्तनात. या नात्याने सदाचारयुक्त नामस्मरण हा विषय कलियुगाचा आहे. आणि एवढ्यासाठीच आणखीन एक शब्द पाहायचा आहे, देवाची ये द्वारी. अर्थ समजला, भगवंताच्या साधनेत. पुढचा शब्द उभा. उभा म्हणजे सांगा,
म्हणून शिक्षकाची गरज आहे. उभा म्हणजे शरीराने उभा, त्याला उभा नाही म्हणत. व्यवहारामध्ये काम करायला तत्पर म्हणजे उभा, तयार. आय एम रेडी, तो उभा. आता आपल्याकडे निवडणुका असतात, निवडणुकीमध्ये भाषण असतात, स्टेज असतं, स्टेजवर 5-10 माणसं बसलेली असतात, एक भाषण करत असतो, आपण सगळे ऐकत असतो. मग एक उशिरा आलेला माणूस आपल्याला प्रश्न करतो, मिस्टर आफळे, काय हे जे सगळे स्टेजवर बसलेत यातला उभा कोण आहे? काय प्रश्न आहे मला? इथे व्यवहारात हा उभा म्हणजे काय ते कळलं आपल्याला. हे सगळे जे बसलेत यातला उभा कोण आहे? म्हणजे मी समाजाची सेवा करीन, मी तत्पर आहे, मी तयार आहे, मी सिद्ध आहे, मला सांगा, असं कोण म्हटलं? देवाची ये द्वारी म्हणजे भगवंताला मिळवण्याच्या साधनेत उभा म्हणजे तत्पर. आणि शेवटचा या ओळीतला शब्द म्हणजे क्षणभरी. का हो महाराज, क्षणभरच का म्हटलं? आयुष्यातलं क्षणभरच करू का भक्ती? ज्ञानेश्वरांची इच्छा तुम्ही आम्ही क्षणभर भक्ती करावी अशी नाही, पण सुरुवातीला असंच सांगायला पाहिजे ना. जे आपलं कार्टा अभ्यासच करत नाही त्याला असं सांगून चालेल का? 12 तास अभ्यास केल्याशिवाय चांगला होणार. 12 तास पळून जाईल तो. त्याला सांगायचं 5 मिनिटं अभ्यास कर. सुरुवातीला असंच सांगावं लागतं. लेकराला औषध देताना आठवड्याचं औषध असतं, पण आईबाप त्याला औषध देताना काय म्हणतात? एकदा घे रे, एकदा घे. याचा अर्थ त्यांनी एकदाच औषध घ्यावं अशी आईची इच्छा नाही, पण ही पद्धत आहे. आता मला सांगा, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी ही ओळ नुसती वाचल्यावर आलेला अर्थ आणि चिंतन केल्यानंतर मिळालेला अर्थ याच्यात केवढा फरक होता. अशा रीतीनं देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आणि दुसराही क्षणाचा अर्थ आहे, आयुष्य क्षणभंगूर आहे. या प्रचंड काळाच्या ओघामध्ये माणसाचं आयुष्य किती मोठं आहे, क्षणभंगूर आहे. मग या अर्थाने जर पाहिलं तर क्षणभरी म्हणजे आयुष्यभरी. पण तुझं आयुष्य हाच क्षण आहे. असा देवाची ये द्वारी भगवंताच्या साधनेत उभा म्हणजे तत्पर, क्षणभरी म्हणजे आयुष्यभर असलेला तेणे मुक्तिचारी. आता गणित आलं. साधी गेल्या हा सगळा अभंग मी आजच्या दिवसात संपवणार नाही, नाही तर 8 पर्यंत अभंगच चालेल. मग कथा कधी सांगू? त्यामुळे चिवचा घास काऊचा घास. आज 2 ओळी, उद्या 2 ओळी. पहिली आणि शेवटची ओळ आज, मधल्या 2 उद्या. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी. मुक्ती कशातनं? मुक्ती आयुष्यातनं. आयुष्यातनं आपण मुक्ती मिळाली असं जे म्हणतो ती प्रक्रिया एकच आहे. श्वास संपले, मनुष्य मृत झाला, आता काही पुढे 4 प्रकारांनी काय आपण मरत नाही. आणि मुळात परमार्थामध्ये मुक्ती या शब्दाचा अर्थ मृत्यू हा घेतलाच नाहीये. याची देही याचे डोळा पाहू मुक्तीचा सोहळा. चिंतेतून मुक्ती, यातनातून मुक्ती, वासनांमधून मुक्ती, विकारांमधून मुक्ती. लक्षात घ्या, आपल्याला ज्या काळज्या असतील ना, नीट ऐका, आपल्याला ज्या काळज्या असतील ना, त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर व्यवहारातला मार्ग लक्षात ठेवा. आधी 4 मुक्तींची नावं सांगतो, सोपी आहेत, तुम्हाला तसंही पाठ आहे.
इतकी वर्ष तुम्ही एवढ्या लोकांची कीर्तन ऐकली आहेत की कीर्तनकार थांबला तर पुढचं तुम्ही पुरं कराल, एवढं आता ऐकून झालेलं आहे. तर काय नावं आहेत बरं 4 मुक्तींची? पहिली मुक्ती सलोकता, पहिली मुक्ती सलोकता, पहिली मुक्ती सलोकता. ही कविता नाहीये, हे वाक्यच आहे, जरा सुरात म्हटलं, बाकी काही नाही, सत्यनारायणासारखं. आणि अशा तऱ्हेनं काय झालेलं आहे, नारदमुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. असं स्वरात म्हणायचं, सलोकता पहिली मुक्ती सलोकता, पहिली मुक्ती सलोकता. दुसरी ती समीपता, समीपता. तिसरी स्वरूपता, चौथी ते सायुज्यता, सायुज्यता, सायुज्यता. सलोकता पहिली भक्ती सलोकता, पहिली भक्ती सलोकता, पहिली भक्ती सलोकता. सलोकता, सलोकता. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. आधी मी अत्यंत व्यवहारातला दृष्टांत देतो, मग अध्यात्मात जाऊ. सलोकता म्हणजे त्या परिसरात जाणे, समीपता म्हणजे जवळ जाणे, परिसरात जाणे म्हणजे गणेश मंडळाच्या आसपास असणे, समीपता म्हणजे सभागृहात जाऊन बसणे, स्वरूपता म्हणजे भजनात सामील होणे, मग सायुज्यता एकरूप होणे. अगदी व्यवहारामध्ये जर बघायचं झालं तर आपले तुम्हाला काय काळजी आहे सांगा? काय सांगू? सारखी लाईट जाते आणि पाण्याचा टँकर वेळच्या वेळी माझ्याकडे येत नाही आणि माझी सरकारी ऑफिसातली कामं पटपट होत नाहीत आणि सिक्युरिटी नाही. किती समस्या आहेत मला सांगा. आपण सोडवूया एक एक समस्या. पाण्याचा टँकर तुझ्याकडं फारसा येत नाही. मग आपल्या नगरीचे आमदार साहेब जिथं राहतात त्या सोसायटीत घर घे. सलोकता, एक चिंता मिटली. जगात कुठं गेला नाही तरी तिथं टँकर येणारच आहे. सलोकतेनं तुझी एक समस्या मिटली. सारखे लाईट जातात, हो बॅटरी बॅकअप बसवायला, जनरेटर बसवायला पैसे नाहीत माझ्याकडे. आमदार साहेबांच्या समोरच्या बिल्डिंगमधला ब्लॉक घे. समीपता, जवळ जा. तुझे लाईट गेले तरी त्यांचे चालू असणार आहेत. न बिल भरता त्यांचा प्रकाश तुला उपलब्ध आहे. ओके. दुसरी समस्या बांधा. तिसरं, आता काय होत आहे, कामं होत नाही तो पटपट. आमदार साहेबांचा PA हो. स्वरूपता, त्यांच्याऐवजी तू शिक्का मारला तर चालतंय असं होईल. मग तुझं काही काम अडत नाही. स्वरूपतेमध्ये 3ही प्रश्न मिटले आणि सिक्युरिटी नाही, आमदार होऊन जा. सायुज्यता, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. आणि आमचे संत महंत सांगतात, थोड्या दिवसासाठी ज्याची सत्ता, त्याच्या जवळ गेलं तर अशा चिंता मिटतात. तर मग जगात कायम ज्याची सत्ता, त्याच्या असं जवळ गेलं तर का बरं चिंता मिटणार नाही? मात्र त्या साधनेच्या मार्गाने त्याच्या जवळ गेलं पाहिजे. फक्त देवळात गेलो म्हणजे
देवाच्या दारी आपण उभे नाही, आपण देवळाच्या दारी. पण समजा देवळाचं दार सुद्धा देवाचं मानलं, उभं कोण आहे? शरीर. आणि मुक्ती कोणाला हवी आहे? जीवाला. पदवी जर मुलाला पाहिजे तर पोरग शाळेत नको का? आई बाप शाळेत येऊन काय करायचंय? माणसाचं शरीर हिते आणि जीव कुठं आहे? येताना कुलूप लावले ना नक्की आपण. मांजरी लो आणि मांजरानं दूध प्यायलं. रात्री काय करायचं? त्याचा जीव अजूनही मांजर पातेल्यात आहे, हे शरीर फक्त इथे आहे. ज्याला मोक्ष मिळवायचा आहे तो नाही चाललेला इथे. म्हणून मंदिर हा शब्द थोडासा बाजूला करून, मंदिर सुद्धा देवाचं दार असू शकतं जर साधना केली तर. जर साधना केली तर. आणि लक्षात घ्या, पूर्वरंगाला थोडासा विराम करताना एक महत्वाचा मुद्दा सांगतो. नामस्मरण भक्ती आपल्याला सांगितली आहेच. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. पण याला एक जोड दिली पाहिजे, सदाचारयुक्त नामस्मरण. सदाचारयुक्त नामस्मरण हे भगवंताला प्राप्त करण्याचं साधन आहे, हे भगवंताला प्राप्त करण्याचं द्वार आहे. सदाचारयुक्त नामस्मरण असं का म्हटलं मी सांगतो. आपल्या कीर्तनाला खूप माणसं येतात, हा फार दोष आहे. त्यामुळे इथे पाकिट मारणारी माणसं जास्त होतात. गर्दी असली की त्यांचं काम आहे. आणि असा एखादा पाकिटमार स्टेशनवर भेटतो मला, नमस्कार अफळे, नमस्कार, काय विशेष? इथेच राहतो. काय करता? जेप कटिंग. अरे काय तुम्ही सरळ सांगताय, तुम्ही खिशे कापता? येस. तुम्ही कसा तुमच्या वाडवडिलांचा व्यवसाय सांभाळता? माझ्या 4 पिढ्या आम्ही पाकिट मारतो. बरं, व्यवसाय आहे, त्यासाठी शिकावं लागतं, प्रॅक्टिस आहे. पोलीस मागं लागलं तर पळायला लागतं, मार खायला लागतो. घामाचा पैसा आहे, फुकट आहे का साहेब? कष्ट नाहीत का मला? घाम गाळून मिळवतोय ना. मला वाटायला लागलं मी का कीर्तन करतोय, इतका हा चांगलं बोलतोय पठ्या. कसं आहे, आपले वाईट वाटून घ्यायचं नाही. मी कामाला जाताना स्वामी समर्थांच्या मठात जाऊन दर्शन घेतो, मग स्टेशनवर. म्हटलं स्वामी समर्थांना कशाला भेटतो? तिथं लिहिलेलं असतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे गधाडी आहे काय, पाकिट मारासाठी लिहिलेलं असतं का काय? म्हणजे मोठी अवघड परिस्थिती आहे. पण त्याला समजावून सांगावं लागतं, बाळा रे, हा व्यवसाय नाही होत. पण आपल्याकडे शास्त्रात व्यवसाय या शब्दाचा अर्थ असा, जे केल्यामुळे आपलं आणि समाजाचं दोघांचंही हित होतं असं काही कर, तो व्यवसाय. दोघांचाही फायदा पाहिजे. एकाचं नुकसान एकाचा फायदा, तो व्यवसाय नाही. मग ते कपट झालं. म्हणून चोरी करणं, डकैती करणं ह्याला व्यवसाय नाही म्हणत, त्यांची परंपरा असते, खानदानी. हे अगदी मान्य असलं तरी तो व्यवसाय नाही ना. तेव्हा आजचा मुद्दा इतकाच घ्यायचा, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. जो भगवंताची साधना करतो त्याला देवाची भजन करणाऱ्या लोकांमध्ये आल्यामुळे काही चिंता मिटतात, देवाच्या आणखीन जवळ गेल्याने काही चिंतेत मुक्ती, देवासारखं रूप प्राप्त झालं आणखीन मुक्ती, आणि देवरूप झालं सर्वच त्रासातून मुक्ती. अशा तेणे मुक्तिचारी साधी येल्या असं साधून जात असतं महाराज. आणि शेवटची ओळ आज सांगितलं, आज पहिली शेवटची. म्हणजे आज पापुद्रा खायचा, उद्या पुरण, पुरण उद्या, मधल्यातून उडी उद्या. तर या ठिकाणी महाराज सांगतात, असं जर वागलास तर ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक कोणी, द्वारकेची राणी पांडवा घरी.
असं जर वागलास तर तुला दर्शन देण्यासाठी देव तुझ्या दारात येईल. द्वारकेचा राणा जसा पांडवांच्याकडे आला तसा देव तुझ्याकडे येणार. कसं वागायचं, कसं देवाच्या प्राप्तीच्या साधनेत तत्पर राहायचं, आयुष्यभर राहायचं, हरिमुखी म्हणा आणि सदाचरण. एवढी पथ्य केली की तो तुझ्या दर्शनाला येतो. लक्षात ठेव. आता हे झालं थिअरी. असं कोणी वागला का आणि त्याला दर्शन देण्यासाठी देव त्याच्या दारात आला का, असा दृष्टांत दिला की आपल्या सिद्धांताला पूर्ण पुष्टी प्राप्त होते. मग कीर्तनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या. कुठला? पहिला सिद्धांत, काय विषय आहे. दुसरं, सिद्धांताला योग्य असे इतर अभंग. आणि तिसरं, सिद्धांताला पटवण्यासाठी गोष्ट, आख्यान, कथा, दृष्टांत असा शब्द दृष्टांत उत्तरंगामध्ये ऐकायचा. असे कोण झाले की ज्यांनी सदाचरणयुक्त नामस्मरण भक्ती केली आणि त्यांच्या दर्शनासाठी देव त्यांच्या घरी आले. अशी कथा जी आपल्या संत वाङ्मयात आहे ती आपल्या समोर मांडतो. सांप्रत पूर्वरंगाला या ठिकाणी विश्राम. देवाची ये द्वारी उभा क्षणभर, देवाची ये द्वारी उभा क्षणभर, तेणे मुक्तिचारी साधी साधी गेल्या. देवाची ये द्वारी उभा क्षणभर, देवाची ये द्वारी उभा क्षणभर.